अयोध्येमध्ये 22 जानेवारीला श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे आणि हा जो मुहूर्त शोधलाय तो पुण्यातील पुणेकर असलेले देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे यांनी शोधलेला आहे। किती आनंद वाटतो, कारण अत्यंत महत्त्वाची ही गोष्ट आहे। इतकी महत्त्वाची संधी, सेवेची संधी तुम्हाला लाभलेली आहे। अतिशय आनंदाची गोष्ट अशी वाटते की एक पुणेकर म्हणून तर आनंदाची गोष्ट वाटतेच, पण आपल्याकडून एक फूल ना फुलाची पाकळी, एक सेवा जी आहे ती प्रभू रामचंद्रांच्या चरणी एक मुहूर्त स्वरूपामध्ये रुजू झाली, याचा एक आनंद निश्चित आहे। कशा पद्धतीने ही जबाबदारी तुम्हाला दिली गेली, ही संधी तुम्हाला कशी मिळाली आणि कशा पद्धतीने याच्याबद्दल तुम्ही पुढे काम केलं आणि त्याबद्दल काय सांगाल? कुठल्या मुहूर्तावर मूर्तीची प्रतिष्ठापना होणार? अयोध्या न्यासाचे कोषाध्यक्ष जे आहेत परमपूज्य गोविंददेव गिरीजी महाराज यांनी एप्रिल 2023 रोजी आळंदीला ते जेव्हा आले होते तेव्हा आम्हाला बोलवून घेतलं। तिथे माझा विधिवत सत्कार केला त्यांनी आणि त्यानंतर असं सांगितलं की राम मंदिराची प्रतिष्ठापना जी होणार आहे त्याच्यासाठी अतिशय शुद्ध असलेला मुहूर्त आम्हाला काढून द्या। तर मग त्या आज्ञेनुसार मग आम्ही पुढे वाटचाल सुरू केली। त्यांनी अशी अट टाकली होती की 25 जानेवारी 2024च्या पूर्वीचाच मुहूर्त पाहिजे, त्यानंतरचा नको। त्यामुळे आपल्याकडे उत्तरायणामध्ये देवतेची प्राणप्रतिष्ठा केली तर ती अतिशय शुभप्रद मांगल्यप्रद होते असं सांगितलंय। तर उत्तरायण कधी सुरू होतं तर मकर संक्रांतीनंतर उत्तरायण सुरू होतं। 15 जानेवारी 2024ला मकर संक्रांत आहे, त्यामुळे त्यांची अट जी होती 25 जानेवारीच्या आतला पाहिजे। त्यामुळे 15 ते 25 हे 10 दिवसच आमच्याकडे होते फक्त। तर या 10 दिवसामध्ये प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त काढताना पौष महिना येतोय। पौष महिन्याबद्दल अनेक प्रकारचे संभ्रम किंवा गैरसमज समाजामध्ये असतात की पौष महिन्यात शुभ कामं करू नयेत इत्यादी। पण जेव्हा प्राचीन ग्रंथांचं परिशीलन केलं या दृष्टीने, त्याच्यामध्ये विद्या माधवीय नावाचा अतिशय जुना ग्रंथ ज्योतिषावर, बृहद दैवज्ञ रंजन असेल, मुहूर्त गणपती असेल, हे जुने ग्रंथ बघितल्यावर असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये पौष महिन्यामध्ये जर प्राणप्रतिष्ठा केली तर त्याचं फळ देताना पौषे राज्य विवृद्धी स्यात असं दिलेलं आहे की पौषामध्ये प्राणप्रतिष्ठा केली तर राज्याची वृद्धी होते आणि प्रजेचं सर्वतोपरी कल्याण होतं। मग त्यामुळे पौष महिना हा फिक्स करण्यात आला। त्यानंतर आता तिथी शोधणं खूप आवश्यक होतं या 10 दिवसामध्ये, कारण आपले सगळे हिंदूंचे जे सणवार आहेत किंवा कुठलीही व्रतं असतील ती तिथीनुसार असतात। तर तिथी कोणती घ्यावी याविषयी शास्त्र असं सांगते की ज्या देवतेची जी तिथी आहे ती तिथी अतिशय लाभप्रद असते। त्यामध्ये प्रभू रामचंद्र हे विष्णू स्वरूप असल्यामुळे विष्णूंची तिथी जी द्वादशी आहे ती पहिली निवडण्यात आली। त्या द्वादशीला सोमवार आहे, तर सोमवारसुद्धा अनुकूल आहे का नाही हे बघायला लागतं, कारण प्रत्येक पॅरामीटर जो आहे मुहूर्तातला तो अतिशुद्ध लागतो। एक जरी त्याच्यात गडबड असेल तरी प्रॉब्लेम असतो। त्यामुळे मुहूर्त काढताना सगळ्याचा विचार करताना सोमवारी जर प्राणप्रतिष्ठा केली तर प्रजेला लाभप्रद असते, राजाला लाभप्रद असते। राजा म्हणजे आपले मंत्री जे आहेत, असं त्याचं फळ दिलेलं आहे। नंतर मृग नक्षत्र आहे त्या दिवशी, तर मृग नक्षत्राचं फळसुद्धा अतिशय शुभ दिलं आहे। त्यामुळे हे सगळं अनुकूल असलेला दिवस एक करण्यात आला, तो म्हणजे 22 जानेवारी 2024। आता हा दिवस निश्चित झाल्यानंतर ती वेळ कुठली हे पण महत्त्वाचं असतं, कारण अयोध्येला प्राणप्रतिष्ठा होणार, त्यामुळे अयोध्येच्या अक्षांशानुसार मेष लग्नाची वेळ काढण्यात आली। साधारण 11:15 नंतर पुढे जे 2 तास आहेत त्याच्यात, आणि विशेषतः स्थिर नवमांश म्हणजे एक 14 ते 15 मिनिटाचा कालावधी जो आहे तो देण्यात आला, जेणेकरून त्यामध्ये प्राणप्रतिष्ठा झाली की पुढे हजारो लाखो वर्ष ती स्थिर राहील। अशा दृष्टीने अतिशय शुद्धतम मुहूर्त देण्यात आला। मुहूर्त तर शोधून काढला गेलाच आहे, पण उत्सुकता अशी आहे की कशा पद्धतीनं तो विधी पार पडला जाणार, अगदी थोडक्यात? आता प्राणप्रतिष्ठेचा विधी हा खूप मोठा असतो। त्याच्यामध्ये धान्याधिवास, जलाधिवास असे अनेक प्रकारचे कर्मकांड त्याच्यामध्ये आलेले आहेत। त्यामध्ये मागचे 2 ते 3 दिवसापासून हे विधी तिथे चालू होणार आहेत आणि त्या दिवशीसुद्धा 22 जानेवारीला सकाळपासूनच तिथे यज्ञयाग असतील, पूजापाठ असतील, सकाळपासूनच चालू राहतील। तेव्हा सगळीकडे देशात जगात राममंदिराची चर्चा होत असताना पुण्यातल्या पुणेकरांनी, देशपांडे पंचांगकर्ते असलेले गौरव देशपांडे यांनी मुहूर्त शोधला आहे जो रामाची मूर्ती जी प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे त्यासाठी वापरला जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समेत ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।